नमस्कार. आज आपण आहोत कोण पनवेल गिरणी कामगारांच्या काही समस्या होत्या. तर आज आपल्यासमोर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटीचे सगळे पदाधिकारी आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर खांडेकर सर, तर तुम्ही काय म्हणाल? आज तुम्ही इथे एवढं आवर्जून आलात. तुमच्याबरोबर जिल्हा प्रमुख प्रमोद इंगळे जे आहेत, याच्या मागचं एवढं तुम्ही यांच्याकडून अशी माहिती मिळाली की तुम्ही खूप धावपळ केलेली आहेत त्यांच्या सोसायटीबद्दल. तर काय सांगाल? सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने गृहसंकुलन महाराष्ट्रामध्ये राज्य समन्वयक म्हणून मी काम करत आहे. आणि काम करत असताना आपल्या कोंडगावमधील गिरणी कामगार समिती यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव हे संपूर्ण लोक जवळजवळ 2400 लोकांचा विषय घेऊन बाळासाहेब भवनमध्ये आले होते. त्याच्यानंतर यांची जी पोझिशन दिल्यानंतरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी सगळे तिथे मांडले होते. उदाहरणार्थ लिफ्ट वर्किंगमध्ये नाही आहे, पाण्याचं सोय नाही आहे, कन्स्ट्रक्शन खराब झालेलं आहे, जे फिटिंग्स वगैरे दिले ते सगळे खराब झालेले आहेत. त्याच्यामागे कारण हे होतं की कोविड काळामध्ये हा एक सेंटर बनवून ठेवलं होतं. त्यामुळे त्याची व्यथा जी आहे ना, एकदम दुर्दैवी अवस्थामध्ये ती होती. तर त्याच प्रॉब्लेम वगैरे सगळे विषय घेऊन, तक्रार घेऊन आपल्याकडे आले होते. त्याच्यावरती मी मार्गदर्शन करून अधिकाऱ्यांना आणि आमची एक संयुक्त मीटिंग झाली. ही मीटिंगसुद्धा आम्ही इथे स्थानिक लेवलला पार पाडली. त्या अधिकाऱ्यांना आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना तिथे जाणून दाखवली की तुमच्याकडून काय काय चुका झालेल्या आहेत किंवा काय आपण त्यांना अजून ॲम्युनिटीज दिलेल्या नाही. तर त्याचबरोबर अधिकाऱ्यांनीसुद्धा मान्य केले की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या युद्ध पातळीवर घेऊन हे संपूर्ण करतो. आणि त्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप काम चालू आहे. आणि आज सगळ्यात मोठा दिवस आहे, महाराष्ट्र दिन हा असल्यामुळे मी स्थानिक पदाधिकारी, अध्यक्ष आणि सचिवांनी आज एक कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाला आज आम्हाला आमंत्रण केलेलं आहे. सगळ्या 11 बिल्डिंग ह्या लोकांचं गिरणी कामगार जे आहेत, ते गिरणी जे होते फॅक्टऱ्या, त्यांचं नाव ह्यांनी कंटिन्यू ठेवलं आहे. आणि ते नाव जे आहेत ते मुंबईच्या जेवढ्या गिरणींचे जे नावं होती ते सगळी नावं प्रत्येक बिल्डिंगला देऊन आज त्यांनी ते गिरणी विषय हा जिवंत ठेवला आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करायला इथे आलो आहे. आणि त्याच माध्यमातून आम्ही यांना असं सांगतो की पुढच्या पण वाटचालीस मी तुमच्याबरोबर आहे. तुमच्याबरोबर मी, माझे खासदार, माझे आमदार आणि तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा तुमच्याबरोबर आहेत. आणि त्याच आश्वासनाखातीर मी आज इथे आलेलो आहे. आणि आजचा कार्यक्रम तुम्ही पाहिला, सुंदर कार्यक्रम केला आहे. अध्यक्ष साहेबांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र करून आज 24,400 लोकांना एकत्र घेऊन काम करणं हे साधं गोष्ट नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांची खूप मोठी परिश्रम आहे, त्यांचे खूप कष्ट आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण असं वाटतं की कुठे ना कुठे त्या गिरणी कामगारावरती अत्याचार होऊ नये. आज मुंबई सोडून हे आउटर साईडला आपण अर्बन साईडला हे आलेले आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये ह्याची मी दक्षता घेतो. आणि त्यासाठी मी ते आलेलो आहे. धन्यवाद. तर आता परिश्रम करावा लागला, खूप त्रास करावे लागलेत. जेव्हा त्यांनी बाळासाहेब भवनमध्ये धाव घेतली आणि नंतर आम्हाला काही न्याय मिळाला, तर त्यांनी 2 नावं तुमची घेतलीत की प्रमोद इंगळे आणि हेमंत खांडेकर साहेबांनी तो आमच्यासाठी केला आहे. तर मी अध्यक्ष साहेबांना विचारू इच्छितो की त्यांनी 4 शब्द सांगावे. आम्हाला ज्यावेळेस इंगळे साहेबांनी सांगितलं की हेमंत खांडेकर साहेबांकडे जायचं आहे विधान भवनमध्ये, तर आम्ही त्या ठिकाणी गेलो. ज्या आमच्या बिल्डिंगच्या समस्या ज्या आहेत ते त्यांच्या पुढे आम्ही मांडल्या. आणि त्या समस्यांचं त्यांनी खूप म्हणजे म्हाडाच्या अधिकाऱ्यांना आमच्या संकुलात आणून त्याचं खूप म्हणजे संकुल एकदम छान करून दिलं आम्हाला. म्हणजे जे कामं आमची बंद पडली होती ती त्यांनी ती मार्गी लावून दिलेली आहेत. आणि पुढील कामंसुद्धा त्यांनी आम्हाला साथ द्यावी आणि राहिलेली कामंसुद्धा पूर्ण करून द्यावी. आणि आमचा जो मेंटेनन्स आहे तो त्यांनी जास्तीत जास्त 3-4 वर्षाचा किंवा भरण्याचा जे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे ते पूर्ण करून द्यावं. आणि त्या आश्वासन त्यांच्या पाठीशी आम्ही कायम उभं राहणार आहे. धन्यवाद. महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, खांडेकर साहेबाची आणि माझी ओळखीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो. आम्ही खूप त्रासलेलो होतो. कुठं जायचं हे तर खूप आम्ही म्हाडामध्ये जाऊन बरेचसे काय चक्कर म्हणजे हेलपाटे घातले. त्यांनी काय आम्हाला नंतर या, हे करा, अमुक करा, तमुक करा, बरेचसं आम्ही त्रासलेलो होतो. तर माझा
खांडेकर साहेब मला वाटतं ठाण्याला असतात आणि माझा मुलगा पण टाटा सिरीजमध्ये असतो. खूप मोठा तिथं पण असा लय मोठा प्रॉब्लेम झाला होता. खांडेकर साहेबांनी एक असं समजा की तुम्ही चुटकीमध्ये पार केला आहे त्याने. ते खूप मोठा हे का टाटा सिरीजचे खूप मोठा प्रोजेक्ट आहे तो. त्या टाटा सिरीजचं त्यांनी खूप मोठं काम केलेलं खांडेकर साहेबांनी. त्यांच्यामार्फत माझा मुलगा बोलला की तुम्ही फक्त खांडेकर साहेबाकडे जा, जर नाही काम झालं तर तुम्ही परत मला सांगा. मग मला तर खूप मोठं आश्वासन दिलं माझ्या मुलांनी. पण मी ताबडतोब खांडेकर साहेबाशी फोनवरती खाली मी संपर्क साधला. फोनवरून इतक्या मोठ्या व्यक्तीने मला फोनवरून ते बोलले की नाही तुम्ही या बाळासाहेब भवनमध्ये तुमचा काय तो प्रश्न आम्ही मार्गी लावू. आणि आम्ही जसं बोलल्याप्रमाणे साहेब जसं बोलल्याप्रमाणे ते साहेब इथं विजिटला आले तर पुरा म्हाडाचे सर्व टीम इथं आली. कधी आम्ही 2-3 वर्षामध्ये आम्ही असं स्वप्नामध्ये पण पाहिलं नव्हतं की बाबा ती टीम इथं येणार आहे. आम्हाला खूप आश्चर्यचकित झालं की साहेबाचं इतकं वजन पाहून आम्हाला इतका आत्मविश्वास वाढला. आणि ह्याच्या पुढं पण आता साहेब काय बोलले, मेंटेनन्स पूर्ण माफ व्हायला पाहिजे. आता ह्या दिशेने आम्ही वाटचाल करणार आहे. धन्यवाद. निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.